नाजरीन, साबिक एमपी सुरेश टावरे का लाख रुपए का सवाल है। एक मराठा लाख मराठा, फिर रिजर्वेशन किस लिए मांग रहे हैं? एक मराठा लाख मराठा याचा अर्थ हे होतो, एक मराठा हा लाख लोकांच्या बरोबर आहे, तर मग तुम्ही आरक्षण कशा करता मागतात? 17 दिसंबर बरोज इतवार सोनाले भिवंडी में ओबीसी संकल्प मिलावा से खिताब करते हुए साबिक एमपी श्री सुरेश टावरे ने कहा कि मराठी समाज तालीम याफ्ता और माली एतबार से मजबूत है और उनका नारा एक मराठा लाख मराठा, फिर उन्हें रिजर्वेशन क्यों, वो भी ओबीसी कोटे से, हमें ये हरगिज मंजूर नहीं। तेट निर्माण करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये करत आहेत। मला एक कळत नाही का आपले सन्माननीय छगन भुजबळ साहेब आहेत, तेही मंत्री आहेत, आणि आपल्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब, तेही म्हणतात का मराठ्यांना आरक्षण देणारच। या महाराष्ट्रामध्ये कोणीही असं म्हणत नाही का मराठ्यांना आरक्षण देऊ नका, फक्त त्यांना ओबीसी मध्ये नकोय। ओबीसी मध्ये का नकोय तर सांगतो, तर मराठा समाज हा पूर्णपणे प्रगत आहे, शिक्षणामध्ये म्हणा किंवा आर्थिक म्हणा किंवा सामाजिक म्हणा किंवा राजकीय म्हणा, तो आपल्या ओबीसी समाजामध्ये नकोय। जर तो ओबीसी समाजामध्ये घेतला तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही, कारण जे आता 27% आपल्याला आरक्षण आहे त्याच्यातले 60% पण आपले ओबीसी समाजातल्यांना ना कोणती नोकरी मिळणार ना कोणत्या शिक्षणामध्ये कोणालाही ऍडमिशन मिळणार नाही, कारण त्यांच्याकडे पैसे असल्याने ते पैशाचा वापर करणार, त्यांच्याकडे राजकीय नेते जास्ती असल्याने ते राजकीय नेत्यांचाही वापर करून आपल्या ओबीसी समाजाला कोणत्याही प्रकारचा आरक्षण आपल्याला मिळू शकणार नाही। परंतु मी एक सांगेन का आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये आपले भरत निचिते म्हणून आहेत, त्याने उपोषण केलं, अमरण उपोषण केलं होतं। परंतु दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की आपल्या जिल्ह्यातलेच मुख्यमंत्री असल्याने ते तिथे गेले नाही, किंवा आपल्या जिल्ह्यातले केंद्रीय मंत्री आहेत तेही त्यांना भेटायला गेले नाही, परंतु छगन भुजबळ साहेब नाशिकवरनं इथे आले आणि त्यांनी भेट घेतली। म्हणजे जर आपणच आपल्या ओबीसी करता जर कोणी अमरण उपोषण करत असेल तर त्यांच्याकडे आपण जात नाही, तर आपला ओबीसी समाज कसा पुढे जाणार? त्याचप्रमाणे मी एवढंच सांगेल की जे जरागे मनोज जरागे पाटील जेव्हा पण उपोषणाला बसतात त्यावेळेला मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातात, मंत्री भेटायला जातात, इथपर्यंत जज पण रिटायर झालेले ते पण भेटायला जातात, परंतु त्यांचे एवढे लाड करून चालणार नाही, कारण असेच लाड काँग्रेस पक्षाने अण्णा हजारे साहेबांचेही लाड केले होते, त्यांची काय परिस्थिती झाली ते त्यांनी विचार करायला पाहिजे, आणि या जरागे पाटलांचं बिलकुल लाड करायला नकोय। मला एक कळत नाही की सर्व सत्ताही यांची आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, ते सर्व म्हणतात का मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, परंतु का त्यांना देत नाही आणि आपल्या आपसामध्ये भांडवतात हेच कळत नाही। मराठा समाज जेव्हापासून आरक्षण मागतोय तेव्हापासून त्यांची एक घोषणा आहे, एक मराठा लाख मराठा, याचा अर्थ हे होतो की एक मराठा हा लाख लोकांच्या बरोबर आहे, तर मग तुम्ही आरक्षण कशा करता मागतात? तुम्हाला आरक्षण मागण्याचा अधिकारच नाहीये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाजरीन, अभी तक अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो ज़रूर सब्सक्राइब कीजिए और अपने दोस्त अहबाब में इसे आगे बढ़ाइए। शुक्रिया नाजरीन, हमारे चैनल को सब्सक्राइब करने का।